नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आज ब्लॉग ना सकाळ सकाळ शूट करायला घेतला आहे, कारण आज मला थोडंसं उशिरा जायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं सकाळी सकाळीच आपण ब्लॉग शूट करून घेऊ, कारण संध्याकाळी काही आल्यावर काही जमणार नाही आहे. इथे ना मी डोशाचं बॅटर करायला ठेवलेलं, म्हणजे रात्रीच मी डाळ भिजत घालून ठेवलेली. आता सकाळीच ती वाटून घेतलेली आहे, म्हणजे संध्याकाळी येईपर्यंत ना पीठ छान असं येऊन जाईल. आता ना मला अशी कामं जी करायची आहेत ना, जी माझी बऱ्यापैकी म्हणजे काय बोलतात ना, कामं कमी करणारी, आठवड्यातली कामं कमी करण्यातली जी कामं आहेत ना ती करायची आहेत, आणि कमीत कमी भांडी वापरून पण करायचे. तर सर्वात आधी ना मी इथे ज्या शेवया असतात ना त्या रोस्ट करून घेणार आहे, कारण ना त्या आपण बऱ्याच वेळा, म्हणजे तुम्ही शेवयांचा उपमा करा किंवा असं खिचडी टाईप करा किंवा खीर करायची म्हटलं तरी त्या रोस्ट कराव्या लागतात, किंवा अजूनही कशात वापरायचे असले तर त्यात रोस्ट करावे लागतात. तर त्याच्यासाठी ना मी काय करते, जेव्हा मला कमी भांडी वापरायची असते ना तेव्हा सरळ हा ओव्हन, म्हणजे जो OTG आहे माझ्याकडे, तो लावते आणि मग त्याच्यातच बनवते. त्यात छान एक 8 ते 10 मिनटात मस्त अशा क्रिस्पी होतात ब्राऊन कलरच्या. आणि त्याच्यानंतर आता चिवडा पण मी ओव्हनमध्येच करणार आहे. त्याच्यासाठी मी मखाणा घेतला आहे, कुरमुरे घेतलेत, आणि जे आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील तर मी इथे बदाम घेतलेत आणि मनुका घेतलेत. तेवढेच मला आवडतात, खूप जास्त आवडत नाहीत. आणि याच्यामध्ये ना आता आपण बेसिक मसाले ॲड करायचे आहेत, कारण बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा बऱ्याच वेळा मग मोठी कढई घ्या, मग ते सगळं घासा वगैरे खूप जास्त होतं. तर सकाळचा वेळ कमी असतो, तेव्हा मग मी अशाच भांड्यामध्ये करते. तर इथे बघा 10 मिनटात मस्त अशा कुरकुरीत झाल्यात आणि अगदी लाल रंग आला आहे त्याला शेवयांना. तर त्या मी आता थंड व्हायला ठेवते. आता आपण मसाला करून घेऊ. मसाला करण्यासाठी ना इथे मी हळद घेतली आहे, याच्यामध्येच मी थोडंसं मीठ टाकणार आहे, याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकणार आहे, आणि जी मी धणा पावडर जी केलेली आहे ना, धणा पावडर, जिरा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी आणि बडीशेप असा जो मसाला करून ठेवलेला आहे तो थोडासा घेणार आहे. हे सगळं एकत्र मिक्स करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकणार आहोत आणि थोडासा कढीपत्ता आपण याच्यामध्ये सगळा ॲड करायचा. सगळ्या या जे आपण घेतलेले आहेत मखाणे आणि कुरमुरे, याला सगळा ओतून घ्यायचा, सगळ्या मिक्स करून घ्यायचा, आणि मग आपण तो ओव्हनमध्ये एक 10 मिनटासाठी बेक करून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत होतो, आणि जसा एअर फ्रायरमध्ये होतो ना तसाच होतो. एअर फ्रायरला हा ओव्हन किंवा OTG तुम्ही म्हणू शकता, हा खूप चांगला ऑप्शन आहे. ज्यावेळेस भांडी वगैरे मला सकाळच्या वेळेस घाई गडबड असते ना तेव्हा मी अशाच पद्धतीने हा करते. ते इथे बघा 2 प्लेटमध्ये मी थोडा थोडा ठेवते, त्याच्यामुळे तो पटकन कुरकुरीत होईल. एका भांड्यात ठेवला असता तर वेळ लागला असता, कारण माझा जो डेली यूजसाठी मी जो OTG वापरते ना तो छोटा आहे. मी बेकिंगसाठी जो वापरते तो बऱ्यापैकी मोठा आहे, आणि तो मी डेली यूजला वापरत नाही. माझ्या काही गोष्टी ज्या असतात छोट्या मोठ्या, त्याच्यासाठी हा छोटा OTG मला इनफ होतो, आणि याच्यामध्येच मी आता बेक करायला ठेवून देते 10 मिनटासाठी. तर चिवडा आपला झटपट तयार होतोय तोपर्यंत एक प्रॉडक्ट तुमच्याबरोबर शेअर करते, जो मी माझ्या किचनसाठी घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही त्याचं मल्टिपल यूज करू शकता, फक्त किचनसाठीच नाही, तुमच्या पूर्ण घरामध्ये तुम्ही कुठेही यूज करू शकता. माझा प्रॉब्लेम हा येत होता ना, की जर मी ही विंडो ओपन ठेवली ना तर खूप जास्तीचा वारा येत होता, आणि इथे ना गॅस वगैरे मला ऑन ठेवता येत नव्हता. आणि आता उन्हाळा चालू होणारच आहे ना, तो ऑलरेडी तशी पण थोडीफार गरमी जाणवायला लागली आणि खूप हीट होते. आणि जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं, माझ्याकडे 3 लाईट्स असल्यामुळे मला थोडासा अजून जास्तीचा त्रास होतो. आणि जेव्हा मी असं OTG वगैरे जेव्हा कधी वापरते ना, कारण कधी कधी ऑर्डर्स खूप जास्त असतात, OTG वगैरे लावलं ना तर रूमचं टेम्परेचर अगदी खूप जास्त होऊन जातं, मग काम करणं खूप मुश्किल होऊन जातं. तर त्याच्यासाठी आज एक प्रोडक्ट शेअर करते. तर थांबा, मी तुम्हाला पटकन दाखवते तो प्रोडक्ट. तर बघा, हा आहे प्रोडक्ट. तर हा आहे अगारोचा अल्फा डेस्कटॉप फॅन. आणि आपण हा ना फक्त किचनमध्येच नाही, मल्टिपल ठिकाणी यूज करू शकतो. स्टडी करताना, डायनिंग एरियामध्ये, रात्री झोपताना तुम्हाला स्टडी करायचं असेल किंवा खूप जास्त असं लाईट नको हवी असेल, एखादा टेबल लॅम्प पण सारखा याच्यामध्ये यूज आहे, आणि खरंच युजफुल प्रोडक्ट आहे. तर चला आपण हे अनबॉक्सिंग करूया, आणि याच्यामध्ये काय काय ज्या गोष्टी आहेत ना ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर ह्याची हाईट पण खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे कुठेही हा बसू शकतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही जागी जरी हा फिट करायचा असेल ना तरी खूप छान मस्त असं होतो याचा यूज. तर याचे 4 जे फंक्शन्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. आणि याच्याबरोबर ना 2 गोष्टी आपल्याला रिसीव्ह होतात, हा फॅन आणि त्याच्याबरोबर ना याची चार्जिंग कॉर्ड आहे, जी याच्याबरोबर मिळते आपल्याला. आणि याचं चार्जिंगचं म्हणाल ना तर 11 तास याची बॅटरी आरामात राहते, आणि जर तुम्ही हाय स्पीडवर हा जर कंटिन्यू ठेवलात ना तर 3 ते 4 तास तरी हा आरामात चालतो, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता आपण बघूया की आपल्या किचनमध्ये हा आपण कसा यूज करू शकतो. 4 इंचाचा असलेला हा फॅन ना आपल्या घरामध्ये कमीत कमी जागेमध्ये ना कुठेही ॲडजस्ट होऊ शकतो. मग ती किचन असो, तुमचा डायनिंग एरिया असो, लिव्हिंग रूम असो किंवा मग बेडरूम असो. या फॅनची 1 वर्षाची वॉरंटी तर आहेच, पण त्याचबरोबर हा फक्त फॅन म्हणून काम नाही करत, तर हा ना एक LED लॅम्प म्हणून देखील काम करतो. आणि याचे सगळे फीचर्स मी आता तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते.
इथे सुरुवातीलाच एक लाईट बटन आहे आणि हे LED लाईट बटन आहे, ज्याच्याने तुम्ही याचा जो लाईटचा जो मोड आहे तो ॲडजस्ट करू शकता. हा 3 प्रकारे ॲडजस्ट होतो. सर्वात आधी आपण प्रेस केलं तर ही लाईट दिसते, तुम्ही बघू शकता. ही अगदी लो लेवलची लाईट आहे. त्याच्यानंतर हा आहे सेकंड, त्यात तुम्हाला प्रकाश थोडासा वाढलेला दिसतोय बघा. आणि त्याच्यानंतर हा तिसरा बटन आणि त्याच्यानंतर तुम्ही हा प्रकाश बघू शकता, बऱ्यापैकी वाढलेला आहे. तुम्हाला जर फक्त लाईटचा वापर करायचा असेल तर तुम्ही फक्त लाईटचा वापर करू शकता किंवा फॅन आणि लाईट असं दोन्ही देखील वापरू शकता. आता आपण हे बंद केलं की ही लाईट बंद झाली. आता हा इथे आहे स्विंग मोडचं बटन आहे आणि त्याचबरोबर इथे 1, 2, 3, 4 असे 4 ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये लो, मीडियम, हाय आणि स्ट्रॉंग असे 4 मोड दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही फॅनचा स्पीड कमी जास्त करू शकता. इथे स्पीडचा ऑप्शन आहे. इथे वरती जर तुम्ही प्रेस केलं तर 1, 2, 3, 4 असे बटन प्रेस होत जातात आणि स्पीड ऑन होत, म्हणजे जसं जसं वाढत जातो तसं तसं तुम्हाला इथे लाईट जळली जाते आणि तुम्हाला ते दिसण्यात येतं. हा आहे सर्वात शेवटी ऑन आणि ऑफ बटन. तर आता आपण पहिलं हे ऑन करून घेऊया. तर ऑन केल्यानंतर इथे सगळ्या लाईट प्रेस झाल्यात बघा, ऑन झालेले आहेत आणि आपला स्पीड आहे लोवर आहे, त्याच्यामुळे इथे 1 बटन आहे. आता मी हा स्पीड चेंज केला तर इथे 2 वर झालेला आहे. 3 वर केला तर हा तिसरा स्पीड म्हणजे हाय स्पीड आणि हा जर चौथा प्रेस केला तर हा सर्वात स्पीड म्हणजे स्ट्रॉंग स्पीडवर हा याचा वारा येतोय बघा आणि खूप जास्त वारा आहे. आणि याची अजून एक गोष्ट, हा 90 डिग्रीपर्यंत आपण हा रोटेट करू शकतो. म्हणजे तुम्हाला जशी हवा पाहिजे असेल ना तशी तुम्ही ह्याची हवा, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की असं समोर हवा येत नाहीये जास्त किंवा काही, तर तुम्ही हे 90 डिग्रीमध्ये रोटेट देखील करू शकता. आता आपण हा जो स्पीड इथे दिलेला आहे बघा, इथे एक स्विंग मोडचा ऑप्शन दिलेला आहे. तर स्विंग मोडचा जो ऑप्शन तुम्ही जर इथे आहे हा प्रेस केला तर हा छानपैकी असा 120 डिग्रीला रोटेट होतो आणि याची हवा सगळीकडे नीट व्यवस्थित लागली देखील जाते. तर अशा पद्धतीचे हे इझी फंक्शन्स आहेत जे कोणीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत इझिली यूज करू शकतात. हा फॅन जरी मी किचनमध्ये काम करताना वापरण्यासाठी घेतला असला ना तरी त्याचे मल्टिपल युजेस आहेत. जसं मी आता करते बघा, माझं काही काम होतं लिखाणाचं पण मला सर्वांना डिस्टर्ब करायचं नव्हतं, तर त्याच्यासाठी मी इथे हा फॅन लावलाय माझ्यासाठी आणि हे LED लॅम्प देखील लावलाय, त्याच्यामुळे मला त्या प्रकाशात ना इझिली माझं काम होऊन जातं. बेक झालेला हा चिवडा तयार झालेला आहे. आता हा थंड करायला ठेवायचा आहे आणि अगदी 10 मिनिटात हा चिवडा तयार होतो. आणि आपल्याला मेन म्हणजे ना खूप जास्त बघायची गरज लागत नाही. जेव्हा आपण पॅनमध्ये जेव्हा तो परतत असतो चिवडा तेव्हा आपल्याला तो सारखा हलवत राहावा लागतो. इकडे थोडासा तो पण त्रास आपला कमी होतो. फक्त आपण ओव्हनमध्ये टाकला की एक 10 मिनिटं सेट करून ठेवायचं. 180 डिग्रीवरच मी ठेवते, खूप जास्त पण नाही ठेवत आणि खूप जास्त कमी देखील नाही ठेवत. 180 हे खूप बरोबर होतं. 8 ते 10 मिनिटासाठी हा परफेक्टमध्ये शिजून म्हणण्यापेक्षा फ्राय होऊन येतो. आणि तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा म्हणा किंवा वेगवेगळे पदार्थ जर तुमच्याकडे ओव्हन किंवा OTG मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे हेल्पफुल नक्की असेल. तर आता आपण ही कढई वापरायला सुरुवात करायची. तर मी त्याच्यामध्ये जेवण वगैरे बनवायला सुरुवात करायच्या आधी मी म्हटलं याच्यामध्ये ना मी थोडीशी जी माझी ड्रायफ्रूटची पावडर नाही म्हणता येणार पण एक हेल्दी पावडर जी मी बनवते नेहमी ती बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी पॅनमध्ये ना या तूप टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी भरपूर असे मखाने आणि त्याच्यामध्ये ना बदाम या 2च गोष्टी मी घेणार आहे. तर मखाने पहिले सुरुवातीला थोडेसे भाजून घ्यायचे. मखाने थोडेसे किंचितसे असे भाजले ना 1-2 मिनटं की मग आपण याच्यामध्ये वेलची टाकणार आहोत. वेलची 4-5 टाकते मी, वेलचीने फ्लेवर खूप सुंदर येतो. आणि ही जी पावडर आहे ना वेलची त्याचबरोबर बदाम, मखाना आणि केशर ही जी पावडर असते ना फक्त तुम्ही ॲज अ प्रोटीन पावडर म्हणूनच फक्त घेऊ शकता असं नाही आहे. जेव्हा आपल्याला काही खीर करायची असेल किंवा एखादं काहीतरी लहान मुलांना द्यायचं असेल पण काहीतरी म्हणजे हेल्दी असं काहीतरी खायला पाहिजे असेल ना तर हा ऑप्शन परफेक्ट आहे. मी बऱ्याच वेळा ना खीर करते तेव्हा हे वापरते, कारण बऱ्याच वेळा ना खीर आपल्याला ना थोडीशी घट्ट हवी असते. तर मखाण्याने आणि बदामच्या पेस्टने ना ती खूप लवकर घट्ट होते आणि तुम्ही खाऊ शकता. ॲज अ रबडीमध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता. जर तुम्हाला मिल्क टोस्ट जर करायचा असेल ना तर त्याच्यामध्ये पण हे खूप चांगले लागतात. फ्लेवर खूप अगदी छान येतो. आणि जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचे तर तुम्ही याच्यामध्ये कोको पावडर ॲड करा, त्याच्याने त्याच्यावर चॉकलेटचा फ्लेवर येतो. थोडीशी पावजी असेल तर तुम्ही गूळ पावडर किंवा मग थोडीशी किंचितची आपली पिठी साखर असते ती याच्यामध्ये तुम्हाला मुलांना द्यायची म्हणून थोडीशी किंचितची ॲड करा. तुमची हेल्दी अशी प्रोटीन पावडर रेसिपी तयार होते. तर मी हे ना सगळं एकत्रच हे बघा मिक्स केलेलं आहे आणि मी हे असंच ठेवते. आणि जेव्हा कधी उपवास वगैरे असतो ना
त्यावेळेस मग काहीतरी खावं, म्हणजे जर हेल्दी काहीतरी खायचं असेल तर सकाळी 1 ग्लास दूध आणि त्याच्यातनंही 1 चमचा किंवा 2 चमचे पावडर टाकले ना तर खूप हेल्दी होऊन जातं, हेवी पण होऊन जातं. आणि याच्यामध्ये एखादं केळं टाकलं ना की मग पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. मग काही खूप जास्त उपवास असताना पण खाण्याची गरज लागत नाही. ही कढई वापरताना माझ्या असं लक्षात आलं ना की याचे जे हँडल आहेत ना ते खरंच खूप गरम होतात, म्हणजे नुसते मी त्याला हात लावूच शकत नाही. आणि मला ना असं हे पकडायची अजिबात सवय नाही आहे. मी पक्कड पण आहे ना फार कमी वापरते. मी नेहमी असा कपडाच वापरते, पण याचं असं दोन्ही साईडने पकडायला मग ते थोडंसं मला अवघड होत होतं. आणि ना माझ्याकडे रवा आहे ना आणून ठेवून बऱ्यापैकी 1.5 महिना झालेला, तर आता ना त्यातला थोडासा रवा उरला आहे. तर मी म्हटलं त्याला परत अळी वगैरे पडायला नको किंवा खराब व्हायला नको, म्हणून तो पण रोस्ट करून ठेवते. आणि मग भाजलेला असेल तर म्हणा कधी पण लवकरच होतो, मग त्याचा उपमा म्हणा किंवा शिरा म्हणा आपण पटकन करू शकतो. म्हणून आज ना सकाळच्या वेळेस ना हेच सगळं काम मी करून घेतलं. अजून टिफिनची तयारी करायची आहे मला थोडीफार, पण पहिली मी आता नाश्त्याची तयारी करणार आहे. नाश्ता पण मला करायचा आहे. आणि आज नाश्त्यामध्ये तुम्हाला जी घावणचं जे प्रीमिक्स दाखवलेलं मी त्याचे घावण कसे होतात ना ते आजच्या ब्लॉगमधनं शेअर करते. तर इथे रवा थंड व्हायला ठेवला आहे, त्याची बरणी मी तिथेच ठेवली आहे बघा. आणि आता आपण ही बदामची पावडर करून घेऊ. सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं. आणि काय होतं ना बदामला ना तेल सुटतं, तर हे ना बारीक पूड होण्यासाठी आपण कशा पद्धतीने मिक्सर लावायचं बघा. मिक्सर लावताना खूप जास्त अगदी मोठ्या याच्यावर तुम्ही स्पीडवर काय बोलतात त्याला मिक्सरमध्ये वाटू नका. पहिलं स्लो याच्यावर म्हणजे 1 वर असताना तुम्ही स्पीडवर दळून घ्या, ते वाटून घ्या. आणि मग ते झाकण उघडायचं, मग थोडासा चमचा मारायचा, परत त्याच बंद करायचं, परत 1च्या स्पीडवर फिरवून घ्यायचं. असं 3 ते 4 वेळा करत ना हळूहळू तुम्ही ते मिक्स करून घ्यायचं. नाहीतर काय होतं ना याच्यामध्ये ना आतमध्ये खूप जास्त वाटलं जाऊन ना आतमध्ये सगळं गरम होतं आणि मग त्याला तेल सुटतं आणि पावडर ना कुठेतरी थोडीशी अशी मऊसर होते, मोकळी होत नाही. असं तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल, मी तर असं बऱ्याच वेळा नोटीस करते. पण जेव्हा असे पावडर वगैरे करायची असते ना मी थोड्या थोड्या वेळाने ती मध्ये मध्ये ब्रेक घेऊन करते, म्हणजे पावडर आहे ना अगदी त्याला तेल सुटत नाही, पाणीचं थोडंसं मॉइश्चरसारखं पण वाटत नाही, अगदी मोकळी पावडर तयार होते. आता पावडर तयार झाल्यानंतर ही पावडर आपण बदाम, मखाना आणि वेलची पूड किंवा जे काही वेलची असतात त्याची आहे. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये केशराच्या काड्या टाकणार आहोत. तुम्हाला केशर जर मिक्स करून टाकायचं असेल म्हणजे वाटताना तरी टाकलं तरी चालतं, पण मला ते असं वरती छान वाटतं टाकताना, म्हणून मग मी ते वरतून टाकते. मी त्याच्यामध्ये वेगळं असं म्हणजे वाटताना टाकत नाही, कारण मग ते कळून येत नाही. आणि असं जेव्हा अख्खं असतं ना तेव्हा असं दुधामध्ये वगैरे टाकलं किंवा खिरीमध्ये वगैरे टाकलं ना तसा छान कलर येतो त्याचा, लाईट पिवळसर असा, तर तो छान वाटतो. तर आता ते पण भरून घेतलं, कारण हा डब्बा माझा रिकामी होत आलेला, तर म्हटलं हीच बरणी मी घेते. आणि माझं काय असं फिक्स नाही आहे की मी याच्यासाठी हीच बरणी वापरते किंवा याच्यासाठी हीच बरणी वापरते. काही गोष्टींसाठी ठराविक बरण्या माझ्याकडे ठरलेल्या आहेत. जसं आता हे चिवडा, तर चिवड्यासाठी ही जी बरणी आहे ना त्याच बरण्या मी वापरते, कारण याच्यामध्ये ना खूप जास्त नरम पडत नाही, पदार्थ तशाच्या तसाच राहतो. म्हणून मग मी चिवडा याच्यातच भरून ठेवला आणि हा 4-5 वेळेसाठी तरी होऊन जाईल, कारण खूप जास्त खाण्याची गरज नसते. अगदी खायला वाटलं तर थोडं जरी असलं ना तरी भरपूर होतं. त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं करून ठेवायचं आणि फ्रेश केलेलं नेहमी चांगलं. आणि हे ओव्हनमध्ये करायला अजिबात वेळ लागत नाही. तर बघा आज मी हे एक ट्रिक सांगितली तुम्हाला फॉलो म्हणजे नक्की एकदा फॉलो करून बघा, तुमचा पण वेळ पण वाचेल आणि तुमचं काम पण वाचेल. जर तुमच्याकडे मोठा असेल ट्रे तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरलं म्हणजे एकदाच होऊन जाईल, किंवा तुमच्याकडे बेकिंग ट्रे वगैरे काही असेल ना राऊंडचा 1 किलोचा टीन वगैरे, त्याच्यात जर तुम्ही बेक करतो ना त्याच्यात तुम्ही टाकलं आणि ते ओव्हनमध्ये ठेवलं तरी ते होऊन जाईल. काही तुम्हाला अशी प्लेटच वापरायची गरज नाही, मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते वापरलं. आणि आता ही छान तयार झालेलं आहे बघा. आता रवा पण भरून घेते आणि नाश्त्याची तयारी करून घेते. त्या नाश्त्यासाठी मला माझ्या स्वतःसाठी एकटीसाठीच नाश्ता करायचा आहे. त्याच्यासाठी मी हे 2 चमचे हे जे घावणाचं पीठ होतं जे मिक्स करून ठेवलेलं, त्याच्यामुळे बघा बराचसा वेळ वाचतो, तर ते मी पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी ना बऱ्याच वेळा पालक जेव्हा माझ्याकडे अवेलेबल असतो ना तेव्हा पालक पण चिरून टाकते, तो पण खूप अगदी छान लागतो चवीला. आता माझ्याकडे ताक नव्हतं, माझ्याकडे दही आहे, पण मी दही टाकणार नाही आहे. मी दह्यातलं जे पाणी होतं ना ते ओतलं आहे आणि जे घट्ट दही होतं तर तसंच वापस म्हणजे फ्रीजमध्ये परत ठेवून देणार आहे. आता याच्यामध्ये थोडीशी फक्त कोथिंबीर मी टाकणार आहे. तुमच्यावर आहे, तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही सगळं टाकू शकता. याच्यामध्ये अजूनही काही टाकायचं असेल तुम्हाला तर मी आता फक्त याच्यामध्ये
कोथिंबीर टाकली. पालकने पण खूप छान मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो. आणि जर तुमच्याकडे टमॅटोची पेस्ट असेल ना तर ती एक दिवसची तुम्ही टाका. अगदी मस्त टमॅटो डोसा मस्तच लागतो. आणि छान त्याच्याबरोबर ना चटणी पाहिजे, अगदी मस्तच. कधीतरी एकदा मी नक्की ट्राय करून किंवा एकदा रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं बघा. हे मिक्स करून झालं की थोडंसं पातळ ठेवायचं. खूप जास्त देखील पातळ नाही, म्हणजे जसं घावण्यासाठी करतो तसं नाही करायचं. कारण मी आज घावणे करणार नाही आहे याचे. मी थोडंसं आंबोळ्यांसारखं डोशांसारखं थोडंसं असं पातळसं असं ठेवलं आहे. खूप जास्त असं पातळ केलेलं नाही. आणि एवढी याची कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे अगदी खूप जास्त पॅनवर तुम्ही ओतलं ना की ते अगदी जास्त असं पसरत नाही, तिथल्या तिथे राहतात. तर हे 2 चमचे टाकलं ना तरी एका वेळेस भरपूर होतं. मी जेवणासाठी म्हणजेच डब्यासाठी डाळ भाताचं कुकर लावलेलं आहे, कारण आज डाळ भातच न्यायचं आहे. तर इथे मी आता हे पॅनवर बघा 2 चमचे ओतून घेतलं आहे. चमच्याने व्यवस्थित नीट ते पसरवून घेतलेलं आहे. वरती तुम्हाला झाकण हवं असेल तर 1-2 सेकंदासाठी वरतून झाकण लावून घ्या. नाही ठेवलं तरी देखील चालतं, असं काही कच्चं वगैरे ते राहत नाही. वरतून थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप वापरा. आणि हे पटकन इन्स्टंट असे हे डोसे होतात. मी तर ते दही टाकून असं काही ठेवलेलं पण नव्हतं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थोडा वेळ ठेवलात तर अजून ते छान होतात. मस्त त्याला अजून जाळ्या येतात, पण याला पण जाळ्या अगदी सुरेख येतात. कारण तुम्ही तेल जे काही तुम्ही ताक किंवा दही वापरलेलं असतं ना त्याच्यामुळे त्याला आपसुकच पूर्णपणे जाळ्या तयार होतात आपोआप. आणि ते छान डोसे तयार झालेत माझे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता बाकीचं बरंचसं आवरायचं आहे. कारण भांडी माझी अजून घासायची आहे. फक्त नाश्ता झालेला आहे आणि मी फक्त प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलाय. कारण ते जोपर्यंत क्लीन करत नाही ना तोपर्यंत माझ्या म्हणजे असं मन अगदी हे होत राहतं की अरे प्लॅटफॉर्म अजिबात म्हणजे खराब झालाय. पहिला तो क्लीन करायचा असतो आणि नंतर मग भांडी वगैरे बाकी सगळं मी नंतर बघते. तर ते झालंय माझं आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. जर तुम्हाला डेस्कटॉप फॅनची लिंक हवी असेल तर मी खाली कमेंटमध्ये देते, तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मार्फत मला नक्की कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.